सिस्टर, पुढची प्रोसिजर करा। डॉक्टर त्या बऱ्या होतील ना? यांना विजेचा शॉक लागलाय। नेमका कशामुळे शॉक लागला? माझं पार्लर आहे आणि त्या मसाजच्या इलेक्ट्रिकल चेअरमध्ये बसल्या होत्या। बटन ऑन केलं आणि कसा शॉक लागला काहीच कळलं नाही। तुम्ही यांच्या नातेवाईकांना ओळखता का? तुमच्याकडे यांच्या घरच्यांचा काही नंबर वगैरे आहे का? नाही नाही, नवीन क्लायंट आहेत त्या, त्याच्यामुळे नंबर नाही आहे। डॉक्टर, आम्ही त्यांचा फोन सुद्धा ओपन करण्याचा प्रयत्न केला पण तो लॉक आहे। नेव्हर माइंड, आम्ही त्यांचा काही आयडी मिळतो का ते बघतो आणि त्यांच्या घरच्यांना इकडे बोलावून घेतो। काळजी करण्याचं कारण नाही ना? म्हणजे हे बघा, त्यांना विजेचा खूप मोठा शॉक बसलाय। नीट आता काही सांगता येणार नाही, पण प्रिलिमिनरी रिपोर्ट्स प्रमाणे त्यांच्या पायाचे काही नर्व्स प्रेस झाले, त्यामुळे काही भागातला रिस्पॉन्स कमी झाला आहे आणि मोस्टली अशा केसेसमध्ये बॉडी पॅरलाइज होण्याची शक्यता अधिक असते। डॉक्टर, म्हणजे ह्या पॅरलाइज झाल्यात का? हे बघा, नेमकं आत्ता काही सांगता येणं अवघड आहे। त्यांच्या सगळ्या टेस्ट केल्याशिवाय आपल्याला काही कन्क्लुजन काढता येणार नाही। त्यांच्या घरचे आले की आपण अजून काही टेस्ट करूया आणि मगच आपल्याला कळेल की नेमकं त्यांना काय झालंय ते। विद्युत, अरे आई फोन का उचलत नाहीये? त्या बाई बऱ्या असतील ना? त्याने काही झालं नसेल ना? अगं मयू, शांत हो। तू बैस बरं, बैस खाली। आई फोन उचल ना। अगं शांत हो, ती दवाखान्यात गेली आहे ना, फोन बंद असेल तिचा म्हणून उचलत नसेल काही गडबडीत। फोन आतमध्येच आहे। हे बघ, काही गडबडीत विसरली। अशी कशी विसरून गेली ही? त्या विद्युतला मगासपासून फोन लावतोय, त्याचाही लागत नाहीये। बाबा, त्या बाई बऱ्या असतील ना? मला कळतच नाही त्याने शॉक कसा लागला ते। चेअर नवीन आहे, मी काय असं चुकीचा वापर पण नाही केला, त्याचा कसा शॉक लागला मला काहीच कळत नाही का? मयुरी, रडणं बंद कर बेटा। तू काय मुद्दामून नाही केलंस नाही सगळं? स्वतःला दोष देणं बंद कर आता। मयू, जे काही झालं तो एक अपघात होता। आपण काय मुद्दाम केलं का? आणि जबाबदारी झटकून देतोय का? मग तू काळजी नको करू, सगळं व्यवस्थित होईल। अहो, तुम्ही बराच वेळ बसून आहात, चला आतमध्ये थोडं पडा। औषधाची वेळ झाली, गोळ्या घेऊया, चला। अश्विनी घरी आल्याशिवाय मला काही आराम नाही। आजोबा प्लीज तुम्ही आराम करा, माझ्यामुळे तुम्हाला आणि काही झालं ना तर मला तसं नकोय। प्लीज बाबा, तुम्ही पण जाऊन झोपा। आई आली ना की मी तुम्हाला उठवते दोघांनाही। प्लीज प्लीज आराम करा। अश्विनी येईपर्यंत मी इकडेच बसून राहणार आहे। तसंही आज जाऊन का मला झोप लागणार आहे का? अरे तू जाऊन काय होणार आहे? अश्विनी लवकर येणार आहे का? हे बघा, तुम्ही दोघांनी ना असं टेन्शन होईल असं काही वागू नका, ज्याच्यामुळे तुमची तब्येत खराब होईल। झोप येत नाही कबूल आहे, आतमध्ये जाऊन नुसतं पडा, डोळे मिटून घ्या, बरं वाटेल। चला बघू, चला। हो चला। विद्युतचा फोन आला तर मला कळव आतमध्ये। हो। अगं हे बघ, ते झालं ना ते खूप भयानक झालंय अगं, भयंकर आहे हे सगळं। म्हणजे मी तर असं इमॅजिनच नाही करू शकत की मी अशी केली आहे पार्लरमध्ये आणि पार्टीला जाण्याच्या ऐवजी मी हॉस्पिटलमध्ये। मी काय मुद्दाम केलाय का? ऍक्सिडेंटली झालंय ना? अगं हो हो हो, आय नो। पण कसं काय झालं ग हे सगळं? नाही म्हणजे त्या चेअरचं मेकॅनिझम तुला माहिती होतं ना व्यवस्थित? तू वापरली होतीस ना ती चेअर? पहिल्यांदाच वापरली। पण मग काय म्हणजे मग आधीच बिघडलीच होती का ती चेअर? अशी कशी बिघडे लागत्या? मी जपून वापरत होती ती। ए हो हो, हे मी बघितलंय। तू ती चेअर अतिशय केअरफुली वापरायचीस, केअरफुली हाताळायचीस। मग मला असं वाटतं की ती चेअर तुझ्याकडे येण्याआधीच बिघडली होती का? म्हणजे काय? म्हणजे
सॉरी टू से दिस मयू, पण तुझ्या आईने तुला मुद्दाम बिघडलेली चेअर तर नाही ना दिली. आत्या काय बोलतेस तू हे? अगं, हे मयू, तुम्हा लोकांना ना माझं बोलणं रूढ वाटतं, पण मी जे बोलते ना ते प्रॅक्टिकल बोलते. तू विचार कर ना, आज तिचंही पार्लर आहे, तुझंही पार्लर आहे. इन अ वे तुम्ही कॉम्पिटिटर्स आहात मार्केटमध्ये. सो ती का देईल तिची चेअर तुला? एवढं लोन वगैरे काढून घेतलेली चेअर आहे ती, इतके कष्ट करून तिने ही चेअर घेतली. सो ती तुला ही चेअर का देईल? हा, ते पण तुझ्या या अशा घरगुती सेटअपसाठी. काहीतरी तर कारण असेल. म्हणजे मी तर मला जे वाटलं ते बोलले. सी अगेन इट्स अप टू यू की तुला माझ्यावर किती विश्वास ठेवायचा आहे, किती नाही. नाहीतर ही एवढी अशी चांगली चेअर का ग बिघडेल? एवढं असं सोपं नसतं का असं ऍक्सिडेंट होणं पण, माहितीये का? मयू, आईने खरंच असं केलं असेल का? चला, प्लॅन सक्सेसफुल. काय झालं, काय म्हणाले ते? काही सांगता येणार नाही बाबा, पण आम्ही आलो तेव्हा त्या बेशुद्धच होत्या. असं काय होईल असं वाटलं नव्हतं. डॉक्टरांनी काही टेस्ट करायला सांगितलेत, त्याचे रिपोर्ट आल्यावर नक्की काय ते कळेल. पण त्यांना शॉक इतका जोरदार बसलाय की काहीच सांगता येत नाही. खरंच त्यांना काही सिरियस इंजरी झाली असेल तर मग ते आपल्यावर केस करू शकतात, आणि त्यासाठी मग त्यांचा सगळ्या ट्रीटमेंटचा खर्च आपल्याला करावा लागेल आणि नुकसान भरपाई सुद्धा द्यावी लागेल. केस, पोलीस? अरे देवा, काय हे चाललंय? आत्ताच घरात ह्यांच्या ऑपरेशनचं टेन्शन होतं. ऑपरेशनचा खर्च, बाकीची टेन्शन्स, कसं होणार सगळं हो? अगं शांत हो जरा. आपण तसं अवसान गाळून बसलो तर पुढे कसं होणार? आई नका काळजी करू, त्या टेस्टचे रिपोर्ट्स आले ना मग ठरवू आपण. आणि तसंही जोपर्यंत ते काही ॲक्शन घेत नाही आहेत तोपर्यंत काही विचार न केलेलाच बरा. आणि देऊ न करू असं काही झालं तुम्ही आहे ना, आपण बघू. तू आहेस रे, आम्हाला माहिती आहे. पण काय आहे सगळं, काय बोलावं ना तेच कळत नाही मला. श्रेयस, तू टेन्शन घेऊ नकोस, सगळं सॉर्ट होईल. आपण करू काहीतरी. बरं ताई, तू आधी काहीतरी खाऊन घे, तू काहीच खाल्लं नाहीयेस. बाबा मी निघतो, काय असेल तर मला कॉल करा. येतो. सावकाश. या. झालं तुझं समाधान? तुला हवं तसंच झालं ना आता? का वागलीस ग अशी? मयुरी, काय बोलतेस तू? मी बरोबरच बोलते. तू पार्लर बंद पडावं म्हणून असं केलं. मुद्दाम डॅमेज चेक दिलीस ना मला. मी समजत होते माझी आई माझ्यासाठी कधी वाईट विचार करूच शकत नाही ना, तसं नाहीये. मयू, तू आता सांग, त्या मॅडमना काही झालं तर मी काय करू आई? मयुरी, काय बोलतेस तू? आई आहे तुझी, ती का करेल असं तुझ्या बरोबर? कारण ना ती जळते माझ्यावर. माझ्या पायावर उभं राहिलेलं ना बघवत नाहीये तिला. कधीच चांगला विचार करू शकत नाही माझ्या बाबतीत. मयुरी, राजा तुझी आई आहे ना, ती अशी कशी वागेल? अगं तिला चेअर बद्दल काही माहिती नसेल. अगं त्या चेअरचे अजून हप्ते संपलेले नाही, अगदी नवीन चेअर आहे ती. आणि तिला काय स्वप्न पडलं होतं की असं काही होईल म्हणून? आजोबा मला सांगा, कोण आपली इतकी महागडी वस्तू अशीच देऊन टाकेल?
हिला ना माहित होतं म्हणून तिने दिली ती. अयू, अगं खरंच मला माहित नव्हतं. आई तू ना हे सगळं प्लॅन करून केलंस. आधी ती चेअर दिलीस मला आणि नंतर त्या क्लायंटला हँडलही करायला लावलंस. मला वाटत होतं तू माझ्यासाठी काय काय करतेस म्हणून. तुला माहितीये मी कीर्तीला त्या दिवशी बोलून सुद्धा दाखवलं की आई माझ्यासाठी किती विचार करते. तसं नाहीये. तुला ना ओळखण्यात चुकली. वा मयू वा, असाच ड्रामा पाहिजे होता मला. अश्विनी ब्युटी पार्लर हेच का? या पार्लरचे ओनर कोण आहेत? काय झालं साहेब, काही प्रॉब्लेम? काय झालंय? तुमच्या पार्लरमुळे माझ्या बायकोचं भारी नुकसान झालंय. त्याचं काय? आज ती स्वतःच्या पायावर सुद्धा उभी राहू शकत नाहीये. आता कोण बघणार आहे तिच्याकडे? त्यांचे रिपोर्ट्स आले आहेत का? बघा सर, बघा कशी नाटकं करतायत. आधी तिला पांगळी केली आणि आता विचारपूस करतायत. पण आता बस झाली तुमची नाटकं. हे बघा, तुम्ही शांत व्हा. आम्ही काही हे सगळं मुद्दामून नाही केलंय आणि तुमच्या बायकोचा जो काही खर्च होईल, मेडिकल एक्सपेन्स होईल, तो सगळा आम्ही देऊ. कुठलीही कसर नाही सोडणार आम्ही. तुम्ही नका काळजी करू. हो ते ठीक आहे ना, पण तुमच्या पैशांनी तिचे पाय परत येणार नाहीये. ओ साहेब, यांना तुम्ही आत टाका आधी. $8 म्हणजे? हे बघा, या पार्लरच्या ओनरच्या विरोधात आमच्याकडे तक्रार आली आहे. त्यामुळे यांना आम्हाला चौकशीसाठी पोलीस स्टेशनला घेऊन जावं लागेल. बाबा काय बोलतायत हे? तुमच्यापैकी या पार्लरचा ओनर कोण आहे? मी अश्विनी वाघमारे. अश्विनी ब्युटी पार्लर माझं आहे आणि तुम्ही मला अरेस्ट करू शकता. अगं अश्विनी, काय बोलतेस तू? जे काही घडलंय त्यात तुझी चूक नाही आहे. चूक नाहीये म्हणजे काय? आम्ही काय खोटं बोलतोय का? माझी बायको उगाच हॉस्पिटलमध्ये जाऊन आडवी झाली आहे का? हे जरा आवाज खाली कर तुझा. तुम्ही करून प्रेमाने बोलतोय तर डोक्यावर बसतोयस तू. तमाशे करतोय इकडे. ए जास्त बोलू नकोस. बघा, शांत व्हा तुम्ही. नाहीतर तुम्हाला सुद्धा अश्विनी मॅडम बरोबर चौकशीसाठी आम्हाला घ्यावं लागेल पोलीस स्टेशनमध्ये. ऐका ना, मी 2 मिनिटं फक्त बोलू का? ठीक आहे, बोला. आहो, हे बघा, जे काही झालंय ते चेअरमधल्या टेक्निकल प्रॉब्लेममुळे झालं. पार्लर आपलं आहे, मग जबाबदारी पण आपलीच आहे. आणि या सगळ्यात ना मयुरीचं नाव न आलेलंच बरं. म्हणून काय तू पोलिसात आता? ऐका ना, हे बरंच झालं ना. एका अर्थी हे पार्लर मयुरीच्या नावावर नाहीये, म्हणजे संपूर्ण जबाबदारी माझी आहे की नाही. मग मलाच जाऊ देत समोर. अश्विनी, मला सांग, आपला काय दोष आहे? तुझा काय दोष आहे? नवीन चेअर घेतली ना आपण, मग ती फॉल्टी निघाली तर आपली काय? हळू, मला मान्य आहे आपला दोष नाहीये, पण आपण रागाच्या भरात अजून काही करून बसलो तर प्रॉब्लेम्स वाढतील. मला जाऊ दे ना प्लीज. प्लीज. हे बघ, मला वाटतं आपण विद्युतला बोलूया, तोपर्यंत थांबू देते ना. तुम्ही विद्युतला फोन करा, तोपर्यंत मी पोलिसांबरोबर जाते. आणि स्वतःची काळजी घ्या. अरे प्लीज, होईल सगळं व्यवस्थित. तुम्ही फोन करा. मयू, आजोबांची आणि बाबांची काळजी घे. मी आई आहे तुझी, तुला काही होऊ देणार नाही. येते आई.
चला सर. मॅडम वहिनी काय झालंय? भाऊजी तुम्ही पहिले या ना बाळा, उगाच दगदग करतील. वहिनी मी बघतो त्याच्याकडे, पण झाले काय वहिनी? तुम्हाला का नेताय पोलीस स्टेशनला? वहिनी सर, सावंत काकू काय झालं? अश्विनीला का घेऊन जातायत? भाऊजी अहो काही प्रॉब्लेम झालाय का घरात? आम्हाला काहीच नाही माहिती. मी तुम्हाला विचारतो, तुम्हाला काय माहिती आहे का? बाईकची चावी दे. बाईकची चावी? मला पोलीस स्टेशनला जायचं, दे लवकर. अरे श्रेयस भाई, डॉक्टरांनी तुला काय सांगितलंय? आराम करायला सांगितलंय ना, टाके ओले आहेत. तू घरी बसून आराम कर, मी तिकडे जातो आणि काय होतं ते बघतो. खड्ड्यात गेले टाके. माझ्या बायकोला पोलीस घेऊन गेलेत. मला जायला हवं, तू बाईकची चावी दे. बरं ठीक आहे. एवढा पॅनिक होऊ नकोस आणि चिडचिड करू नकोस. शांत हो जरा. तुला मी घेऊन जातो. हा, बाईक मी चालवणार आहे, तू चालवू नकोस. बाबा मी पण येते तुमच्या सोबत. मयुरी तू घरी राहा आणि बाबांना सांभाळ. आणि विद्युतला मी फोन करतो रस्त्यात. मामा इकडे आला का त्याला सगळं समजव आणि पोलीस स्टेशनला पाठव. बाबा एकदा सांगितलं ते ऐक. भांड्या चल. हळू चल. हा थांब. चल हळू. मी पंप्याच्या पप्पांना सांगून येते. बघते मी त्यांच्या ओळखीने काही होतं काय. हा आले. हो. हा श्रेयस बोल. काय? अरे पण हे झालं कसं? वेट तू थांब, मी पोहोचतो तिकडे. ओके. काय नशिबात मांडून ठेवलं कोणास ठाऊक. थांबा, टेन्शन नका घेऊ. बाबा पोलीस स्टेशनला गेले का? मी खूप थांबवण्याचा प्रयत्न केला पण ऐकलंच नाही त्यांनी माझं. आता याला तिथे जायची काय गरज होती? कशाला टेन्शन वाढवतोय हा? होईल सगळं व्यवस्थित. हो अहो जिने साधा कोणाबद्दल वाईट विचार सुद्धा केला नाही. तिला पोलीस कसे काय घेऊन जाऊ शकतात? हो पण नेमकं झालं तरी काय? काहीच कळत नाही हो. या सगळ्याचा अश्विनीशी काय संबंध आहे आणि तिला का घेऊन गेले? तुमच्या शिल्पीने तर काही केलं नसेल ना? मी काय केलं असणार आहे हो काकू? उगाच मी नसताना माझ्याबद्दल काहीतरी बोलत जाऊ नका बरं का. अगं आता नसेलही, पण अनेकदा असतो ना. आम्ही आपलं फक्त शक्यता म्हणून विचारलं. हा प्रकाशजी, आम्ही काय मदत करू शकतो का? नाही असं काही नाही. काही विशेष घडलेलं नाहीये. पोलिसांचा जरा गोंधळ झालेला आहे. श्रेयस गेलाच आहे तिकडे आणि विद्युत पण पोहोचतो. सारं काही नीट होईल, काळजी नको. एक मिनिट बाबा, काहीच विशेष झालं नाही असं कसं म्हणताय तुम्ही? अहो हे सगळं आपल्या डोळ्यांना दिसतंय ना. सगळं वहिनीमुळे झालंय. तिला जराही कळत नाहीये घरात काय सिच्युएशन आहे, काय कंडिशन आहे ते बघावं. 2 पेशंट्स आहेत, त्यांची काळजी घ्यावी आणि हे सगळं सोडून ती पार्लर मध्ये जाते. पार्लरची पडली आहे तिला. किती पैसे कमावणार आहे ती? हे बघा बाबा, ही सगळी चूक तिची आहे. हे सगळं तिच्यामुळे झालेलं आहे. आई मी आताच सांगून ठेवते हा, जर या धक्क्यामुळे बाबांच्या तब्येतीत काही वरखाली झालं तर मी तिला अजिबात सोडणार नाहीये. शिल्पी उगीच विषय वाढवू नकोस. घरात काय चाललंय कळतं ना तुला? उगीच टेन्शन नकोय. मदत करता येत नसेल ना तर त्यांना गप्प तरी बस. अश्विनीच्या हातून कोणतीही चूक घडणं शक्यच नाहीये. पोलिसांचीच काहीतरी गल्लत झालेली असणार. तुम्ही बघा, त्यांना सगळी परिस्थिती लक्षात आली ना की ते स्वतःहून अश्विनीला घरी सोडून येतील. हो ना, तुम्ही काही काळजी करू नका. आता फक्त तब्येती बघा, तब्येतीला जपा आणि त्या टेन्शनमुळे त्यांना काही त्रास व्हायला नको. अश्विनी आणि श्रेयसनी सोसायटीसाठी खूप केलंय. काही लागलं तर नक्की सांगा. बरं राहू दे, आता आपण निघूयात. उगीच आपली गर्दी नको. त्यांना जरा आराम करू देत. आणि हो, तो जो वर बसलाय ना तो परीक्षाच घेतोय तुमची. अशा वेळी धीराने घ्या. हा, काही काळजी करू नका. सगळं कसं नीट होईल बघा. ठीक आहे, येतो.
अजून करा कौतुक तुमच्या अश्विनीचं, म्हणजे मग कळेल. शिल्पी, ती बाहेरची माणसं अश्विनी बद्दल किती विश्वास दाखवत आहेत, नाही तर तू तिची आणि घराची बदनामी करतेस. अगं आता तरी सुधार. हे बघ आई, कितीही काही झालं तरी मला खोट्याची बाजू घेऊन बोलता येणार नाही. ती बाई तिकडे पॅरालाइज होऊन पडली, तिचा नवरा काही ना काहीतरी ऍक्शन घेणारच ना. बरोबर आहे त्याचं, त्यांनी काय गप्प बसायला पाहिजे होतं. मामा एनिवे, मला नाही या सगळ्यामध्ये खरंच सांगते आता काही पडायचंच नाही, मला बोलायचंच नाहीये. तुमचं तुम्ही बघा काय करायचं ते. मामा ते घेऊन गेले रे आईला. मयू, तू शांत होय. मला प्लीज सांगाल का नक्की काय झालंय?